चला 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 प्लीज प्लीज मॅच सुरू करा. ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल तर नाश्ता अजूनही सुरू आहे, नाश्ता करून घ्या. मीरा वर्सेस आपण पाहतात पहिली मॅच ओमरामध्ये गोडदेव, जी आपण स्पर्धा मागच्या आठवड्यामध्ये आपण अनुभवली होती. घोडदेवची स्पर्धा आणि जवळजवळ काय तो परफॉर्मन्स त्या मैदानावर आपण पाहिला होता, खास करून जेम्स बॉन्ड राई आणि मालवणी टीमचा. भरपूर मॅचेस, एक चेंडू 6 धावा, एक चेंडूमध्ये जवळपास 2 चेंडूमध्ये 11 धावा, अशा बऱ्याचशा मॅचेस म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस आपण त्या घोडदेवच्या त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या होत्या जाताना. चला मॅच ऑन. पंचांचा इशारा होतो, ही सामन्याला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर धनेश्वर, जुना आणि जाणता गोलंदाज. पहिला चेंडू महेंद्रसाठी. अपील अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे त्या ठिकाणी. पहा, लक्ष नव्हतं महेंद्रचं. सिंगलसाठी कॉल केला होता, अगदी स्ट्राईक एंडवर जाऊन उभा राहिला होता त्या ठिकाणी राकेश, मात्र महेंद्रचं कदाचित त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. गोडदेव संघ आपला अकाउंट ओपन करतोय. खातं खोललं गेलं गोडदेव या टीमचं 1 या धावेनं. 5 ओव्हरची मॅच. गोडदेवचा हा संघ शुक्रवारचा दिवस, उद्यापासून याच मैदानावर पेनकरपड्याची स्पर्धा सुरू होईल. यावेळेस शपल चेंडूला ऑन साईडला टर्न केलं गेलं. डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. फेक ही थोडीशी उशिरा. 2 धावा. इथे कदाचित जो डिक्लेरेशन झोन आहे त्याकडे मला वाटतं प्रमोदचं लक्ष नव्हतं, कारण जे त्यांचे साथी आहेत ते देखील तेच म्हणतात, रमाकांत भोईर देखील तेच म्हणतात, अरे तो चेंडू का पकडलास? जर पकडला नसता तर चेंडू 1 धावेच्या डिक्लेरेशन झोनमध्ये निघून गेला असता. धावा संख्या झालेली आहे फलकावर ती म्हणजेच 3. मीरा टीमच्या विषयी आणखीन जर माहिती द्यायची गेली तर हे मैदान जरी पेनकरपड्या टीमचं असलं तरी मात्र रेग्युलर सराव, सातत्यपूर्व सराव याच मैदानावर मीरा संघ करत असतो. त्याच्यामुळे या मैदानाचा तंतोतंत मी म्हणेल अनुभव जो आहे हा मीरा संघाजवळ आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच नवीन खेळपट्टी आहे, कॉन्क्रीटची खेळपट्टी ही नवीन तयार केलेली आहे. मात्र या खेळपट्टीमध्ये अशा काही जागा आहेत, असे काही स्पॉट्स आहेत या खेळपट्टीवर, त्या ठिकाणी चेंडू कधी कधी खाली बसतो तर कधी कधी चेंडू जास्त उचली घेतो. इथे मध्ये गॅपमध्ये फटका, अप्रतिम फटका महेंद्रच्या बॅटमधून या आजच्या दिवसातील पहिला चौकार. आई माझी कोली कोली गो, आई माझी कोली कोली, आई माझी कोली कोली गो, आई माझी. ऑफ साईडला यावेळेस चॉप केलं गेलं. 1च धाव. आज घोडदेव संघ देखील बदल करतोय. काही कदाचित खेळाडूंची कमतरता असेल, मात्र रेग्युलर जे खेळाडू आपण पाहिलेले आहेत, कधी कधी आपण अमोल वेतोस्कर यांना देखील ओपनिंग करताना पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा शापा लावून खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच जागा बनवली होती आणि मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला त्या ठिकाणी. हिट विकेट होतोय का पंच? यस, भरपूर मागे गेला होता आणि इथून मात्र कदाचित तो बॅलन्स शरीराचा तो तोल सांभाळता आला नाहीये, मात्र पाय कदाचित ती यष्टीला लागला गेला आणि हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी नक्कीच बाद झाला मिस्टर राकेश.
मामा फिकीर कशाची नाही र माझी एकविरा पाठीशी हाय न्यू बॅटर मिस्टर गणेश आत्माराम पाटील वयो वर्ष 57 आणि मला वाटतं 22ची पहिली मॅच का गणेश दादाजी याच्या अगोदर केलं या मोसमामध्ये काही मॅचेस खेळलेत लेजेंडरी खेळाडू आहेत जी घोडदौडची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये याच लेजेंडरींचा सन्मान त्या व्यासपीठावर केला गेला होता कारण ओम ब्रह्मदेव घोडदौड हे नाव जवळजवळ 50 वर्ष त्या ओम ब्रह्मदेव घोडदौडच्या नावाला पुढं आणि त्याचे मात्र साक्षीदार हे जे खेळाडू आहेत ते होते आणि त्यांचा प्रत्येक खेळाडूचा सन्मान त्या व्यासपीठावर केला गेला लेजेंडरीचा कारण त्यांच्यामुळे आज ते नाव मिळालं आणि त्या नावाच्या स्वरूपात एक मोठं स्थान टेनिस क्रिकेट जगतामध्ये मिळालं त्याच्यामुळे त्या प्रत्येक लेजेंडरीचा सन्मान त्या व्यासपीठावर केला होता त्यामध्ये नक्कीच गणेश पाटील साहेबांचा देखील सन्मान केला होता आडव्या बॅटने यावेळेस चेंडू लावून साईडला डिक्लेरेशन झोन एक धावा झालेल्या आहेत त्या 10 चंद्रकांत मान फॉर्म खारडी कोस्माईच्या मैदानावर सर्वात आधी भेट झाली होती कोस्माई चषक मध्ये चंदूची आणि नक्कीच अबव 40ची द क्रिकेट वन ऑफ द ग्रेट प्लेअर काय बॅटिंग केली होती चंदूनं त्या कोस्माईच्या मैदानावर क्या बात आहे मी म्हटलं होतं मगाशीच की खेळपट्टी नवीन आहे त्याच्यामुळे काही जागा अशा आहेत त्या खेळपट्टीवर त्या जागेवरून कधी कधी चेंडू खाली बसतोय तर कधी कधी चेंडू बाउन्स घेतोय यावेळेस हा चेंडू खाली बसला अचंबित करणारा चेंडू पाहिजे जर आपण लक्ष दिलं तर महेंद्र पाटील देखील विचार करतात की चेंडू इतका खाली बसू शकतो या कॉन्क्रीटच्या पिचवर परिमल खारवा तुमच्यासाठी पारितोषिक आहे स्टंपिंग घेतला तर 200 रुपये क्या बात आहे चांगला चेंडू आहे त्यावेळेस बॅट अँड पॅडच्या मधोमध हा चेंडू मात्र यॉर्कर टाकला होता क्या भाग एक चांगला थ्रो पाहायला मिळतोय धनेश्वर दादा लेजेंडरी आहेत ज्या वेळेपासून मीरा संघ 40+ क्रिकेट खेळतोय ना मित्रांनो त्यावेळेपासून म्हणजे रमाकांत पाटलांच्या सोबत खेळलेला खेळाडू आहे धनेश्वर दादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर प्रथम कर्णधार मीरा मास्टर्स टीमचे रमाकांत पाटील आत्माराम पाटील धावा 11 हे सगळे लेजेंडरी आहेत मित्रांनो कारण आज आमचे काळ मित्र संकेत पाटीलने म्हटलं होतं की रिटायरमेंट नंतर काय तर रिटायरमेंट नंतर क्रिकेट अप्रतिम फटका गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळतो एकदा तर वेगानं पूर्ण केली नॉन स्ट्राईक एंडला थ्रो बरोबर सापड्यामध्ये अडकला गेला यावेळेस आपण पाहिलं तर काय कदाचित विकेट नाहीये पण म्हणतायत ऍक्च्युली काय घडले त्या ठिकाणी पंच कदाचित म्हणतायत की अगोदर क्षेत्ररक्षकाचा हात लागला यस शिंदे सर म्हणतायत मात्र भरपूर लांब होता खरोखरच नशिबाची साथ मी तर म्हणेल महेंद्र पाटलांच्या बाजूने आहे तर पहा चेंडू यायच्या अगोदर आपण रिप्ले पाहू शकता चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र बेल्स अगोदर पडले गेले होते लाईट ओलिकासवर आपण तो रिप्ले पाहू शकता थ्रो मात्र जबरदस्त केला होता नो डाऊट चांगला थ्रो पाहिला आपण त्या ठिकाणी भरपूर मागे होते महेंद्र पाटील मात्र कुठेतरी नशिबाची साथ ओर थ्रो एक नशिबाची साथ की बॅकअप होता एकदा मिळेल धावा झालेल्या आहेत त्या 14 षटक पूर्ण झाले ते 2 तर थ्रो खरोखरच चांगला थ्रो केला होता मात्र तो चेंडू कनेक्ट करण्या अगोदरच मात्र बेल्स पडली गेली होती अप्रतिम पंचगिरी अक्षय क्या बात आहे वेल डन इतकं लक्ष असणं गरजेचं आहे कारण आपण देखील एक प्रमुख भूमिका पार पाडतो या मॅच मध्ये पंच आहात तुम्ही त्याच्यामुळे निर्णय जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असतो आणि यावेळेस नक्कीच विचारपूर्वक तो निर्णय दिला गेला एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय धावा फलकावर झालेला आहे त्या 14 धावा 7च्या सरासरीने खेळतोय घोडदौडचा संघ
आज बरेचसे लेजेंडरी आहेत. राकेश दादांना संधी मिळते, त्यानंतर गणेश मनोज देखील आहेत. क्या बात आहे, मनोजचं देखील आज नाव आहे टीम मध्ये. एकविरा देवीचा आशीर्वाद आहे वाटतं, मला वाटते मनोजच्या डोक्यावर. धावा संख्या 14. पुढे येऊन क्या बात आहे, अप्रतिम फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॅकअप आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले बॅटिंग. अप्रतिम फटका खेळला गेला गणेश कडून. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झालेली आहे ती 16 धावा. परिमल कारवा, साहिलचे वडील आहेत. घोडदौड टीमच्या माध्यमातून आपण साहिलला खेळताना नेहमी बघतोय. माडं करणं तर आहेच साहिल. आणि साहिलच्या विषयी म्हणायचं गेलं तर यावेळेस ऑफ साईडला डीपला प्रोडक्शन आहे. सुरेंद्र मात्र चेंडूवर येतात वेगाने. एकदा तर पूर्ण केली. नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो. एकच धाव. धावा झालेल्या आहेत त्या 17. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. शुभ सकाळ सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस खूप महत्वपूर्ण, कारण आजचा दिवस आहे अंतिम दिवस या स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बालकुम संघ मात्र अंतिम सामना पराभूत झाला. नंबर 3चं पारितोषिक, त्यानंतर वर्चस्व दाखवलं ओळा टीमनं. ॲडिंग स्ट्राईक एंडला थ्रो. क्या बात आहे, रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली महेंद्र पाटलांची तर जबरदस्त. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 19. राजेश पटेल मला माहिती ना, आम्ही येणार नाही. धावा संख्या 19. मुर्द्याचा मात्र राजू येथे आलेला आहे. काल पूर्ण दिवस तो या ठिकाणी होता. संपूर्ण दिवस या मॅचचा आनंद राजूने घेतला. आज देखील तो या ठिकाणी आलेला आहे, कारण काल आम्ही बरेचसे मेसेज दिले होते लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. क्या बात आहे, बॅक टू द बॉलर. समोर खेळला होता गोलंदाजाच्या अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सुरेंद्र कडून. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. थ्रो नक्की थोडासा खुड केला होता, मात्र हा थ्रो मात्र कनेक्ट करताना नाही परिमलला. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 21 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. घोडदेव वर्सेस मीरा. यानंतर जर मुर्दा संघ आला तर मात्र मुर्दा संघाला या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघासोबत त्वरित खेळावं लागेल. स्ट्राईक एंडला थ्रो. एकच धाव. धावा झाल्या त्या 22. परिमलच्या विषयी म्हणायचं गेलं तर चांगला गोलंदाज आहे नो डाऊट, कारण नारंगीचं मैदान. त्याच्यानंतर जर परिमलच्या विषयी म्हणायचं गेलं तर बऱ्याचशा काही ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या बऱ्याचशा स्पर्धामध्ये चांगला परफॉर्मन्स परिमल खरवाईने दाखवलेला आहे. परिमल म्हणा, नंदू पेडवेकरांच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर या मोसमातील एक चांगली इनिंग जवळजवळ म्हणजेच एक प्रकारे म्हणायचं गेलं 2017 ते 18चा तो काळखंड. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला चेंडू स्क्वेअरला क्रिजरमध्ये जातोय. काय झालं, हिट विकेट. आणखी एक हिट विकेट. गणेश पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. चांगली इनिंग गणेश पाटील. वेल्डन गणेश पाटीलांच्या विषयी म्हणायचं गेलं तर जवळपास भरपूर वेळ खेळपट्टीवर राहिला. जवळजवळ 6 चेंडूंचा सामना केला गणेश पाटीलनं आणि 6 चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी धावा बनवल्या त्या 6. क्या वाद आहे, चांगली नक्कीच खेळी साकारली गेली. मात्र एका बाजूने आपण मध्ये महेंद्र पाटील देखील चांगली इनिंग साकारतात. एक चौकार महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून आता आपण पाहिलं. दुहेरी धावा या जवळजवळ 2 वेळा आणि सिंगलचा विचार केला तर जवळपास 4 सिंगल
धावा या महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून आलेल्या 12व्या धावसंख्येवर महेंद्र पाटील खेळतोय. संघ पोहोचला गेला तो तब्बल 22 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मिस्टर पंकज. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेंद्र माद्रे. आणखीन एक महत्वपूर्ण गोलंदाज मीरा मास्टर्स या टीम मधील. 5 ओव्हरची मॅच. धावा झाल्यात फलकावर. 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस त्या म्हणजेच 22 विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत त्या 2. फुल ऑफ लाईन चेंडू. यावेळेस चेंडू हवेत खेळत होतोय. नंदकुमार पेडवेकर झेलच्या खाली अगदी आले होते मात्र कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. अंतिम क्षणी म्हणजे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू स्टॉप केला. प्रयत्न चांगला केला. कॅच ड्रॉप झाला मात्र बाउंड्री अडवण्यामध्ये नक्की सक्षम ठरले नंदकुमार पेडवेकर. मात्र धावा काही थांबवू शकला नाहीयेत. 3 धावा या फटक्यावर. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 25. भरपूर वेळ हवेत चेंडू होता. नंदकुमार पेडवेकर तो अंदाज बांधता आला नाहीये. चेंडूच्या खाली तर पोचले देखील होते मी तर म्हणेल. मात्र तो अंतिम क्षणी कॅच ड्रॉप झाला. मात्र एक नशीब की तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही. अँड वेळेवर मात्र त्या बाउंड्री लाईनच्या जवळच्या चेंडूला स्टॉप केलं गेलं, थांबवलं गेलं. धावा 25. आउटसाइड लेग स्टंप. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला गेला. पंच वळतायत. अक्षय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या 26. डावखुऱ्या तसा बॅटर आहे आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अजय हजारे यांचं मी आवर्जून नाव घेईल. अप्रतिम बॅटिंग केली. हंसराज म्हात्रे याचं मी आवर्जून नाव घेईल. मॅन फ्रॉम जुचंद्र त्याने देखील एक चांगली इनिंग या ठिकाणी साकारली. ऑफसाईडला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव तर वेगानं. चांगला फेक आहे. चांगला थ्रो चंदूकडून. काही षटकार अंशूच्या बॅटमधून पाहिले. त्यानंतर खरोखरच अजय हजारेनं बरेचसे षटकार या मैदानावर ठोकले कालच्या दिवसामध्ये. जसजशी वेळ म्हणजे दुपारचं सत्र ज्यावेळेस सुरू होते ना त्यावेळेस जी हवा आहे त्याचं प्रमाण वाढतं. आज नक्कीच सकाळचं सत्र सुरू आहे. पहिली मॅच आहे आणि या कारणास्तव हवेचं जो प्रमाण आहे थोड्या प्रमाणात आपण कमी पाहतोय. म्हणजे मंदावलेले आहे हवा इतकंच म्हणू शकतो. मात्र दुपारचं सत्र जसं सुरू होतं तसं मात्र डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी बेनिफिट ती हवा असते. यावेळेस फुल टॉस. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं. धनेश्वर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. धावा झाले त्या 28. 4थं षटक प्रगतीपथावर. अग्रिकोळी सामाजिक संस्थेची 23 स्पर्धांच्या मालिकेमधील ही 20वी स्पर्धा. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. म्हणायचं गेलं तर व्हाईट यॉर्कर नक्कीच मी म्हणू शकतोय. समोरचा बॅटर कोण आहे? पंकज समोर आहे. लेफ्ट हँड बॅटर आणि महत्वपूर्ण बॅटर्स आहे गोडदोड टीमचा. आणि या खेळाडूला थांबवायचं असेल तर नक्कीच एक चांगला चेंडू सुरेंद्र म्हात्रेकडून. यावेळेस फटका बसतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. एकदा चुकी झाली होती मात्र दुसऱ्यांदा देखील चुकी करताना नंदकुमार पेडवेकर. पंकजचा हा कॅच होता. एक बहुमूल्य बॅटर गोडदोड टीमचा होता आणि जवळपास आणखीन एक कॅच ड्रॉप नंदूकडून. स्वतःवर नाराज आहेत की नक्की माझ्याकडून काय हे घडतं. मात्र कालच्या दिवसामध्ये जे आपण जी पहिली मॅच पाहिली होती त्या मॅचमध्ये देखील जवळपास 6 कॅच ड्रॉप झाले होते. आणि आजच्या दिवसाची पहिली मॅच आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत 2 कॅच ड्रॉप. दांडीगुल. क्या बात आहे. यावेळेस परतावं लागेल पंकजला डगआउट मध्ये. क्लिंग बोल्ड.
आणि महत्त्वपूर्ण विकेट नंदुकुमार पडवेकर कडून कॅच ड्रॉप झाला होता. एक संधी नक्कीच उपलब्ध झाली होती मैदानाच्या आतमध्ये. पंकज साडी मात्र यावेळेस खरोखरच कौतुक जितकं करावं तितकं कमी, कारण एक आणखीन चेंडू जो हाताळला होता व्हाईट यॉर्कर तो देखील अप्रतिम हाताळला होता पंकज साडी. त्यानंतर मात्र पॅड अँड बॅटच्या मधोमध हा यॉर्कर चेंडू हाताळला गेला. एक बहुमूल्य विकेट. डावखुऱ्या हाताचा खेळाडू नेहमी बऱ्याचशा संघांना या खेळपट्टीवर या मैदानावर महागडा साबित ठरला आहे. 30 धावा फलकावर. न्यू बॅटर जय मात्र एका साईडला आपण महेंद्र पाटील यांना पाहतोय सलामीसाठी आला होता, मात्र एक बाजू सांभाळून ठेवली आहे खेळाडूनं. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलनं आपला स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम महेंद्र पाटलांचं सुरू आहे. अंतिम षटक. आणखीन एक वेगवान गोलंदाज मिस्टर विश्वजित ठाकूर तरे, माफ करा तरे, विश्वजित तरे, विशू तरे, खूप मोठं नाव आहे. मी विश्वजित ठाकूर म्हटलं कारण त्याच्याप्रमाणेच नक्कीच एक प्लाटून बॅटर आहे. विशूच्या विषयी म्हणायचं गेलं तर मी म्हटलं की वेगवान गोलंदाज आणि खरोखरच आहे तो वेग. आणि जसा चेंडू पिच होतो त्यानंतर चेंडू लगेचच स्पीड होतोय. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला पहिला चेंडू. आज या स्पर्धेमध्ये जवळपास त्यांच्या मुलीच्या नावानं जवळपास मॅन ऑफ द मॅच म्हणून एक जर्सी ही विशूने दिली आहे. मनस्वी तरे. ऑफसाईडला चेंडूला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपच्या दिशेने चेंडू वेगाने येतोय. सुरेंद्र मात्र चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. कदाचित टार्गेट केलं होतं आमचे पंच शिंदेना, अरुण कदमना कदाचित टार्गेट केलं होतं. धावा संख्या 31. 4 चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग मधील. समोर आहे जय पाटील. एक जबरदस्त इनिंग. पहिला फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक या खेळाडूने घेतलं 40+ क्रिकेट मधील या मोसमातील, ते म्हणजेच नारंगीच्या मैदानावर. आणखीन एक चांगला चेंडू. वेग देखील अप्रतिम. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जी अपेक्षा केली होती जयने की चेंडू थोडासा उचली घेईल, मात्र ती अपेक्षा थोडीशी भंग झाली. चेंडू खाली बसला. यस मंडी आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव तर नक्कीच मिळेल. घोडदौड टीमला धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा. आतापर्यंत मिराज टीमनं चांगलं काम केलं आहे, कारण एक कमी टोटल आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहे. ऑन साइडला बॅटच्या रडर मध्ये चेंडू आला होता. सरळ फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. जयच्या बॅटमधून हा पहिला षटकार. महत्वपूर्ण बॅटर आणि हा चेंडू स्लॉट मध्ये दिला होता आणि अप्रतिम फटका. एक चौकार आपण महेंद्रच्या बॅटमधून, एक षटकार या पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय जयच्या बॅटमधून. यावेळेस चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो. मात्र रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर वेगवान आहे जयची रनिंग. 2 धावा मिळतील. धावा झाल्या त्या 40. आतापर्यंत चांगली कामगिरी होती नक्कीच मीरा टीमची. मात्र हे अंतिम षटक विशू तरे यांचं षटक. एक षटकार. आतापर्यंत 10 धावा खर्च करतो विशू. शेवटचा चेंडू आहे. किती धावा येतील या चेंडूवर? 40 धावा घोडदौड टीमच्या. फ्लॉप लाईन. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये. अचूक थ्रो. क्या बात आहे चंदू. एक जबरदस्त थ्रो खेळला होता, मात्र तो थ्रो कलेक्ट करता आला नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर लावलेल्या आहेत घोडदौड टीमनं, त्या म्हणजे 42 आणि 43 धावा विजयासाठी मीरा मास्टर्स या टीमला. 30 चेंडू 43 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पहिल्या मॅचचा आकडा पाहिला होता तर 41 धावा मला वाटते बनवल्या होत्या आणि 41 धावा विजयासाठी होत्या.
आणि जवळजवळ ती मॅच आपण पाहिली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच गेली होती. एस आपण DBN लाईव्ह टेलिकास्ट जे श्रोते पाहत असतील, हा वॅगन वेल तुम्हाला पाहायला मिळतोय कशा प्रकारे धावा बनवल्या गेल्या या मैदानावर. अप्रतिम अपडेट DBN लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू DBN लाईव्ह. इथून मात्र पुन्हा एकदा 40चे टार्गेट आहे. धावा फलकावर आहेत. 43 धावा करायचे आहेत मीरा टीमला. पुढचा संघ जर हजर असेल तर या. कोलशेट टीम रेडी असाल, घोडबंदर संघ रेडी असेल तर आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी या. चला घोडदौड टीम कॅप्टन भावेश मित्र एक मिनिट स्टेजवर आपला वेलकम गिफ्ट दिलं जात आहे या ठिकाणी. तर वेलकम राजेंद्र भाऊ यांच्या शुभ हस्ते वेलकम गिफ्ट घोडदौड टीमसाठी फ्रूट बास्केट. वेलकम भावेश, तुझं आणि तुझ्या टीमचं या मिऱ्याच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आणि या मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. 43 धाव्याचे टार्गेट मीरा टीम समोर आहे. कशा प्रकारे 43 धावा मीरा संघ पूर्ण करेल ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल समालोचन कक्षामध्ये करतो बदल. इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये राई गावाचा एक गोड आवाज संकेतजी पाटील यांना. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. हा सामना अतिशय चांगला रंगतदार अवस्थेत आलाय. चांगली बॅटिंग तिथे आणि आजचा दिवस अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसात आपण बघतोय पहिला सामना ओम ब्रह्मदेव मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर्स. घोडदेव आणि मीरा या दोन संघादरम्यानचा हा सामना. पहिल्या काही षटकामध्ये धावा नव्हत्या,
मात्र त्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. तर या पहिल्या सामन्याला एक वेगळी कलाटणी आहे. बघायचं या सामन्यात कशा काय पद्धतीने डावा डिफेंड केला जातील. कालचा दिवस आपण एन्जॉय केला होता. कालच्या दिवशी पहिल्या सामन्या तर दुसऱ्या बाजूला अक्षय चव्हाण मॅन फ्रॉम कापूर बावडी. हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गुडदेवचा संघ आलाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग. आज बरेच बदल गुडदेव टीम मध्ये आम्हाला पाहायला मिळाले. तर आपण बघतोय गणेश आत्माराम पाटील इन आहेत, मनोज देवराम पाटील हे देखील इन आहेत. तसेच राकेश सदानंद म्हात्रे, महेंद्र गजानन पाटील, पंकज पाटील, मिलिंद पाटील, भावेश पाटील, मुकेश पाटील, जय पाटील आणि पप्प्या आमचा देवेंद्र मोरेश्वर पाटील हा देखील इन आहे. आणि रोहित चंदू यांच्याकडे देखील लक्ष असेल. त्यामुळे एक्झॅक्टली ही धावसंख्या डिफेंड करणार का गोडदेव टीम हे पाहावं लागेल. पहिल्या षटकासाठी महेंद्र पहिला चेंडू खेळतो आणि पहिला चेंडू टाकतो सुद्धा. महेंद्रनं भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली आहे. त्याला देखील शुभेच्छा देऊया. आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहे रामाभाऊ. गेल्या कित्येक वर्षापासून क्रिकेटचा अनुभव आहे आणि जबरदस्त चपळ खेळाडू आहेत. विकेटच्या मध्ये धावण्याची त्यांची कला अफलातून आहे. तर त्यांच्या समवेत असेल ते म्हणजे परिमल खारवा. पहिला चेंडू बॅकफुटर येऊन खेळलाय. पप्प्या आहेत मात्र पप्प्याला बीट करून हा चेंडू जातोय. एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण काय बॅकअप केलंय गणेश यांनी. अफलातून एक धाव मिळते. अजून क्लोजिंग ठेवलंय पप्प्याला. क्या बाद आहे. नाही मागे आणलंय. भरपूर सराव गुडदेवच्या अभिनवच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या खेळाडूंचा अफलातून स्पर्धा संपन्न झाली होती गुडदेवच्या मैदानामध्ये आणि त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मालवणी टीमनं पटकावला. द्वितीय क्रमांकावर जेम्स बॉन्ड राई मास्टर टीमला समाधान मानावं लागलंय. एक धाव पूर्ण. 43 करायचे आहेत. षटका मागे सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ आपण बघूया की 9ची सरासरी म्हणता येईल. मात्र या गोष्टीकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावं लागेल. परिमल कारवा बॅकफुटर कट करण्याचा विचार. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने गेलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय महेंद्र. चांगला चेंडू होता कारण थोडासा हलकासा कट दिसून आलाय तिथे. कारण चेंडूला एक मुवमेंट असते. ज्या वेळा चेंडू नवीन आहे त्यावेळा ही मुवमेंट आहे. टप्पा पडल्यानंतर आत आल्या लक्षात घ्या. ऑब्रेक डिलिव्हरी होती आणि ही खासियत आहे महेंद्रची. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जाईल. पप्प्याला थोडस आपण बघतोय सिलिमी डाऊफवर आणण्यात आलंय आणि शॉट कव्हरला आता नो डाऊट गोडदेवचा सगळ्यात जबरदस्त क्षेत्ररक्षक मनोज पाटील. यावेळेला एज आहे मात्र किती धावा मिळतील इथे. पंकज भरपूर वेगानं मात्र कव्हरला बघा मनोज किती वेगाने गेलेत. एक धाव परिमल यांच्या खात्यात जाईल. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचल्या. सरासरीकडे लक्ष द्यावं लागेल. मीरा मास्टरसाठी भरपूर पारितोषिक आहेत. षटकार मारा 500 रुपये जिंका प्रमोद भाऊ यांच्या मार्फत. लागोपाठ 3 षटकार मारवा किंवा कसेही 3 षटकार मारा त्यासाठी देखील मयूर यांच्या मार्फत 1000 रुपये देण्यात येणार आहे. चौकारांची तिकडे आली तरी सुद्धा आपण बघतोय 1000 रुपये मिळतील. आणि हा सामना जर जिंकला तर पप्पू यांच्या मार्फत देवगड आंबा अगदी 5 डझन. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय इथे. एक धाव दुसरी धाव होणार का. येस होणार. थ्रो अजून वेगवान येणं गरजेचं होतं मात्र या 2 धावा कंप्लीट.
आज आपली बेंच स्ट्रेंथ वापरण्याचा प्रयत्न केला इथे भावेशनं. पाणी हवंय का? मला वाटतं आपल्या पाठीमागे बघा पाणी आहे तिथे. मनोज पाटील जरा लक्ष घाला या गोष्टीकडे. डीबीएन लाईव्ह टेलिकास्ट अफलातून अपडेट देत आहेत आमच्यापर्यंत आणि अतिशय प्रतियश असं चॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर प्रगती करतायत आणि भविष्य काळात देखील त्यांचं नाव अफलातून. इथे बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, हा चुकीचा फटका होता. या विकेटवर बॅकफुटला खेळणं कदाचित कठीण आहे, मात्र बाबूचं कौतुक. या षटकात अफलातून कामगिरी राहिली आहे. आतापर्यंत धावसंख्या जर बघितली तर फक्त 4 आहे. मीरा मास्टरच्या काही खेळाडूंच्या कपाळावर कदाचित 8 आलेत, त्या दूर कराव्या लागतील. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल नसेल, मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण, सुरक्षित क्षेत्ररक्षण. थ्रो दिलाय इथे, मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मीरा मास्टरचा पहिला फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद. रमा कांत यांना परतावं लागतंय. पहिला धक्का. कमॉन डीजे. पहिली विकेट पडली आहे. रमाकांत बाद. नवीन बॅटर आता नंदू पेडवेकर. या बॅटरकडे लक्ष असेल, मात्र मगाशी क्षेत्ररक्षण करताना काही चुका झालेत, मात्र त्या सगळ्या चुका बाजूला सरून आता बॅटिंग करावी लागणार आहे, ती म्हणजे नंदू पेडवेकर यांना. कारण या षटकात धावा फक्त आलेत त्या म्हणजे 5. वेल बोल्ड महेंद्र, अफलातून गोलंदाजी आणि आज रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली आहे. मात्र इथे नंदू पेडवेकर यांच्याकडे लक्ष असेल तर दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजी मार्कवर आलाय, तो म्हणजे रोहित चंदू ज्याला म्हटलं जातं प्रेमानं. या गोलंदाजाकडे देखील लक्ष असेल. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल, चंदू वर्सेस नंदू. ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षकांना आपण बघूया. इथे आपण बघतोय परिमल खारवा असेल स्ट्राईक एंडला, त्यामुळे ऑन साइडला आपण बघतोय 4 महत्वपूर्ण क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगला मुन्ना आहेत, मिलिंद. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला मुकेश पाटील यांना तुम्ही पाहू शकता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि म्हणजे काव कॉर्नर मध्ये भावेश पाटील आणि लॉंग ऑनला जय पाटील. गुड बॉल. पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. गोडदेवची गोलंदाजी म्हणजे त्यांची खासियत आहे आणि त्यांची स्ट्रेंथ आहे गेल्या कित्येक वर्षापासून. आज भरपूर श्रद्धांजली असेल अनेक लिजंड खेळाडूंना जे आज गोडदेवच्या बाजूने नाही आहेत, मात्र निश्चितच त्यांच्या आठवणी आहेत. किती किती लिजंड खेळाडू, बाणदास पाटील असो, अनिल यांचं देखील मी नाव घेईल. अफलातून लेग ब्रेक गोलंदाज. त्यांचा देखील डिस्प्लेवर फोटो दिसत होता आपल्याला ज्यावेळेला गोडदेवची स्पर्धा होती. अनिल पाटील. त्याच्यानंतर आज यशची देखील आठवण येते. रवींद्र भगत. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. अजून एक चेंडू निर्धाव. इथे मीरा मास्टर संघ थोडासा अडचणीत, कारण धावा जर करायचे असतील तर निश्चितच तुम्हाला थोडेसे प्लॅन चेंज करावे लागतील, कारण इथे लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. व्हॉट अ बॉलिंग बाय चंदू. आणि भावेश नक्कीच खुश असेल. आज त्यांनी बेंच स्ट्रेंथ वापरली आहे, कारण आपण जे ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत त्यापैकी 4 क्षेत्ररक्षक जे आपण बघतोय ते बऱ्याच वेळा बेंच मध्ये असतात. पप्प्या असतो, त्याच्यानंतर मनोज पाटील, त्यानंतर आपण राकेश यांना देखील पाहू शकता. आणि गणेश. यावेळेला मात्र एकच धाव मिळेल, कारण बऱ्याच वेळानंतर आलेली धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचली ती 6 वर. मात्र 6 धावा बनवण्यासाठी आपण तब्बल बघतोय 10 चेंडू खर्च झालेत. परिमल कारवा भरपूर आज अपसेट करतायत. 6 चेंडूंना सामोरे गेलेत आणि फक्त 2 धावा त्यांच्या खिशात आहेत.
प्रेक्षकांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आयज ऑन नंदू पेडवेकर. चंदू वर्सेस नंदू. मिस्टर स्ट्रोके, हा झेल होणार का? नाही, हा झेल सुटलाय. हा झेल होणं गरजेचं होतं. मात्र एक धाव तिथे डी झोन मध्ये नंदू पेडवेकर सपशेल फसले होते. वॉट बॉलिंग बाय चंदू. मात्र हा झेल कठीण झालाय तिकडे. पंकज साडी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 7 धावा. यावेळेला चांगला फटका. इथे झेल होणार का? महेंद्र, वॉट अ कॅच. मगाशी झेल सुटलाय, मात्र यावेळेला महेंद्र झेल सोडणार नाहीये. विकेट डाऊन. थोडस स्ट्रॅटेजिक टाइम आउट होत आहे, कारण थोडीशी खेळपट्टीची डागडुजी सुरू आहे. पेनकरपाडा मास्टर टीमचं मनापासून कौतुक आहे. मीरा मास्टरला जो आपण सपोर्ट देत आहे तो निश्चितच अद्वितीय आहे. तुमचं मनापासून आभार आहेत. यशच्या मध्ये थोडस आपण बघतोय स्टंप माईक लावण्यात येतोय अशी माहिती मिळते. मात्र इथे विकेट गेले. नंदू पेडवेकरांनी आज निश्चितच नाराज केलंय, कारण आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना देखील 2 झेल सुटले आणि त्यानंतर आता बॅटिंग करताना पहिल्याच चेंडूवर त्यांना जवळजवळ जीवदान लाभलं होतं. मात्र नंतर फटका एक्झिक्यूट व्यवस्थित करू शकले नाहीये. सीमारेषेच्या नजीक अगदी अफलातून झेल महेंद्र पाटील बाबूना, आणि आज सगळी सूत्र हातात घेतलीत बाबूना. वेल डन बाबू. नवीन बॅटर आता विनोद आहेत, आमचे मित्र विनोद. या मुलाविषयी भरपूर आकर्षण आहे आणि भरपूर आश्चर्य वाटतं या मुलाविषयीची. आणि माहिती तर द्यायची झाली तर मला अजूनही 2013 आठवतंय. जयेंद्रच्या अगेन्स्ट केलेली त्यांनी बॅटिंग अफलातून होती. गोलंदाजी मार्कवर भावेश कॅप्टन. आता मात्र या सामन्यात रंग भरलाय तो म्हणजे गोडदेवनं, कारण 2 षटकं संपली आहेत आणि धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त आहे ती म्हणजे 7. भावेश पाटील येतोय. ओह, यावेळेला मात्र एक्झॅक्टली काय घडलंय. डेड बॉल. भावेशचा हात आय थिंक लागलाय की काय कळायला मार्ग नाहीये. एनिवे आताच त्याची डागडुजी केली होती त्या स्टंपची. आम्ही तिथे माईक बसवलाय, लक्षात घ्या. थोडस सांभाळा. भावेश. ओ, यावेळेला हा चांगला फटका. परिमल आहे तिकडे आणि निश्चितच हा महत्वपूर्ण फटका. इथे मात्र एकच धाव. थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे मुकेशचा. ओ, क्या बात आहे. ज्या पद्धतीनं हा चेंडू अडवलाय, बॅकअपचा रिप्ले दाखवला पाहिजे आणि तो मित्रा 10 वेळा दाखव प्लीज. मनोज पाटील आज सगळं काही करू शकतील. क्या बात आहे. वाचवलंय मुकेशला. दुसरी धाव होती तिथे. मात्र इथे फलंदाज बाद झालाय का? रिटायर्ड झालाय आय थिंक. काय पाहिजे? थांबा जरा. एक मिनिट. तुम्ही रिटायर्ड होऊ शकणार नाहीयेत, कारण आपल्या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे काही नियम आहेत. भारत प्लीज. रमाकांत भाऊ 50चे होते, दोघे 50चे. तर जो स्ट्राईक घेईल तो रिटायर होईल आणि रमाकांत भाऊने स्ट्राईक घेतली होती, त्याच्यामुळे परिमल खरवा रिटायर होऊ शकत नाही.
रमाकांत आऊट झाला तरी पण जो स्ट्राईक घेईल तोच रिटायर होऊ शकतो, नियम आहे त्याच्यामुळे. सॉरी परिमल भाऊ. खेळा खेळा मित्रांनो, गेम होऊ शकेल. कारण अजूनही आपण बघतोय विनोद आहे आणि गोडदेव गावाचा सपोर्ट वाढतोय. जसं त्यांना समजलं की गोडदेव गाव जिंकत चाललाय, त्यांचा सपोर्ट वाढतोय. राजूजी वेलकम. आणि अमोलदा क्या बात आहे, थोडस लेट झालात. वेलकम आहे गोडदेव गावातील अनेक खेळाडूंचं आणि त्यांच्या चाहत्यांचं. मात्र 22 येते गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. दुसरी धाव अवेलेबल असेल इथे. लेट्स सी काय घडतंय. एक धाव कंप्लीट, थोडस फंबल आणि ही दुसरी धाव. विनोद पुन्हा एकदा स्ट्राईक वर जाणार आहे आणि इथून पुढे या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 10. ऍट दी एंड दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे मीरा मास्टरनं. अजूनपर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. विकेट गेलेत त्या आतापर्यंत 2. आणि काय अफलातून क्षेत्ररक्षण राहिलंय. जी बेंच स्ट्रेंथ वापरली जाते गोडदेव गावाच्या वतीनं, त्यांनी अफलातून क्षेत्ररक्षण केलंय. ओ गुड शॉट. शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची. इथे मात्र कर्व घेतलाय चेंडून आणि चेंडू ट्रॅव्हल होत आहे सीमारेच्या पार. आलाय खणखणीत चौकार. वॉट अ स्क्वेअर कट. वाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. काकू पॉकेट वाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. या चौकारनं थोडीशी धावसंख्येला उभारी मिळते आणि संघाची धावसंख्या आता 14 वर जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 43 धावांचं. अजूनही या मॅच मध्ये बरंच काही शिल्लक आहे. हे तिसरं षटक आहे. 22 वर आक्रमण करण्याच्या इराद्यात इथे आता विनोद आलाय आणि कदाचित तिथे प्रोटेक्शन दिलं जाईल. आपण बघतोय आता डीप बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक राकेश उभे आहेत, तर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील गणेश उभे आहेत. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळलेत. इथे देखील काही धावा जरूर मिळतील. राकेश पुढे आलेत. क्षेत्ररक्षण यावेळेला चांगलं झालंय, मात्र या 2 धावा असतील. चांगली कामगिरी दोन्ही संघाच्या दृष्टीने. इथे 22 वर थोडस नक्कीच दबाव असेल, कारण हे महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मधील. तिसरं षटक आहे. आतापर्यंत 9 धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये. धाव संख्या झाली 16. ऑन साइडला जर बघितला तर निश्चितच पॅक क्षेत्ररक्षण दिसत आहेत. 5 क्षेत्ररक्षक आहेत. मात्र गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेन येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे. हा चेंडू मात्र टप्पापर्यंत हलकासा बाहेर आहे. पंचांनी पाहिलं, विचार केला आणि नंतर वाईट घोषित केलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव. महावेश्वर नक्कीच दबाव दिसतोय. इथे विकेट, इथे ब्रेक थ्रू महत्वाचा आहे टीम गोडदेव साडी. कारण विनोदची जर विकेट इथे आली तर निश्चितच भरपूर मोठा फरक पडू शकेल. मात्र विनोद ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ती नक्कीच चांगली आहे. मीरा मास्टर टीम साडी. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन साइडला चांगलं ड्राईव्ह आहे, मात्र मुकेश पाटील उभे आहेत तिथे. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 2 ने पुढे सरकली आहे ती 19 वर. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज आहे आणि ओव्हरऑल चेंडूचा विचार केला तर 13 चेंडू 24 धावा पॉसिबल आहे. मात्र कुठेतरी प्रयत्न करावे लागते. दॅट्स अ गुड शॉट. यावेळा काय स्क्वेअर कट दाखवली आहे. राकेश पाटील तिकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. आणि सातत्याने एक गोष्ट मात्र इथे दिसून आले की विनोदनं किती धावा पळून पूर्ण केलेत बघा. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये विनोदसाठी आणि परिमल कारवा यांच्यासाठी. अफलातून बॅटिंग. या षटकात तब्बल धावा आलेत, त्या म्हणजे 14 धावा. हे षटक अफलातून रित्या ठरलंय, ते म्हणजे टीम मीरा संघासाठी. आता इक्वेशन कडे लक्ष देऊया, कारण इक्वेशन जर बघितलं तर 12 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. एक मोठा फटका मीरा संघाला मॅच मध्ये आणू शकतो, तर एक विकेट पुन्हा एकदा गोडदेव संघाला मॅच मध्ये आणू शकते. ऐकूया म्युझिक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्लीज.
थँक्यू डीजे. 12 चेंडू 22 धावा. सन्माननीय विभाग प्रमुख महेंद्र पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. थँक्यू व्हेरी मच साहेब. आणि निश्चितच आपलं स्वागत आहे. या परिसरातील अतिशय नामांकित व्यक्ती आहेत आणि या मॅच साठी आपण बघतोय अनेकांचं लक्ष आहे. गोडदेव गावातून बरेच जण ऑनलाईन हा सामना पाहत आहेत डीबीएन लाईव्ह वर. गोलंदाजी मार्कवर मुकेश अक्रॉस बॅटने परिमल कारवाचा हा फटका चांगला फटका आहे. मात्र किती धावा इथे मिळतील? थोडस खराब क्षेत्ररक्षण. अजून एक धाव. कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक झालंय ते म्हणजे मीरा मास्टरचं. मात्र गोडदेव मास्टर आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करत होता. मात्र मागच्या षटकापासून थोडस क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच काहीतरी गडबडलंय. 11 चेंडू 20 धावांची गरज. काउंटडाऊन सुरू झालंय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. एक धाव तिथे असेल. 1 डी. थँक्यू अंपायर. परिमल कारवा बराच काळ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. पहिल्या काही चेंडू मध्ये त्यांनी धावा केल्या नव्हत्या. मात्र आता त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. ही चांगली गोष्ट मीरा मास्टर संघासाठी. मात्र मीरा मास्टर संघ इथे जर जिंकला तर देवगडचे 5 डझन हापूस आंबे अशी आम्हाला माहिती पप्पू यांनी दिलंय. ओ हिट विकेट आय थिंक घडलंय काय भरपूर मागे. मात्र हे सगळं काय घडतंय हा विक्रम आहे. थँक्यू डीजे. आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल 3 हिट विकेट. आता याला काय म्हणायचं? हा गेम प्लॅनचा भाग असू शकतो. मात्र परिमल कारवा भरपूर वेळ विकेटवर उभे होते. मात्र जास्त धावा त्यांच्या बॅट मधून आल्या नाही. मात्र तरी सुद्धा 9 चेंडू 5 धावा. न्यू बॅटर विशू तरे. भरपूर अपेक्षा असतील. इक्वेशन बघतोय 9 चेंडू आणि 19 धावा. सन्माननीय नगरसेवक मोहन मात्रेजी इथे उपस्थित झालेत अशी माहिती मिळते. त्यांना विनंती करतोय की आपणही प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचंय. मोहन मात्रे साहेब यांचं आगमन होताना दिसतंय. निश्चितच एक नामांकित व्यक्तिमत्व या परिसरातील मोहन मात्रे साहेब यांचं स्वागत आहे. यावेळेला बॅकफुटर खेळलेत. एकच धाव मिळेल तिथे आय थिंक. आणि मुकेश देखील सांगतायत चेंडूला जाऊ द्या तुम्ही पकडू नका. एक धाव. कमबॅक दिसतंय पुन्हा एकदा गोडदेव संघाचा या 19 ओव्हर मध्ये. मोहन मात्रे साहेब यांचं आगमन होत आहे. स्वतः एक अतिशय चांगले क्रिकेटपटू आणि मीरा मास्टर संघातर्फे त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम साहेब. तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि हा सामना सुरू आहे. 43 धावा विजयासाठी आहेत मीरा मास्टर संघाला. मात्र आता सिच्युएशन आपण बघतोय 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वेल बोल्ड मुकेश पाडेल. अफलातून गोलंदाजी ही खासियत आहे गोडदेव टीमची. कुठलीही परिस्थिती असो चेंडू मात्र अफलातूनरित्या टाकतात. कारण गोलंदाजीची भरपूर मोठी परंपरा आपल्याला पाहायला मिळते गोडदेव गावामध्ये. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कठीण असेल. मात्र कदाचित इथे 2 धावा. या झेलवर जायला हरकत नव्हती. मात्र इथे कदाचित 3री धाव मिळेल का? काय घडलं नाही. हे प्लॅन होतं. हे गेम प्लॅन होतं. विनोदला परतावा लागेल आणि ते 3री धाव घेताना फलंदाज बाद विनोद. मोठा धक्का. डीजे वाल्या तू बी वाजव की वाजव. निस्ते डीजे वाला रे भाई गाना सांगत. निस्ते डीजे वाला रे भाई गाना सांगत. एक सरनाने सरन दुसरं लावा. एक सरनाने सरन दुसरं लावा. हाय हुडदम काय की निस्ते कोऱ्या मारत आणि किती ना केक तो ताले म्हणा. थँक्यू. विनोद परतलाय. 6 चेंडू मध्ये 16 धावांची अजूनही गरज आहे. आणि कदाचित इथे विकेटचा आधार घेतला तर 4 गडी बाद झाले होते. ते म्हणजे 3 गडी बाद झाले होते गोडदेव टीमचे. आणि इथून आपण बघतोय 4 गडी बाद झालेत मीरा टीमचे. म्हणजे त्यांना कंपल्सरी 6 चेंडू मध्ये 16 धावा कराव्या लागतील. विनोद परतलाय.
विनोद एवढा कधी धावला होता हे मला माहिती नाही, कधी तो शाळेत धावला नसेल, कधी कॉलेजमध्ये धावला नसेल, मात्र या पर्टिक्युलर मॅच मध्ये त्याला भरपूर धावताना आपण पाहिलंय. वेल डन विनोद. मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावा. विशू तरे आणि प्रीतमला हे उत्तर शोधावं लागेल. जिंकलात तर पुढे जाण्याची संधी मिळेल आणि अजून देवगडचे 5 डझन आंबे मिळतील. मात्र समोर आव्हान आहे ते म्हणजे जय पाटीलचा, ज्यांनी बॅटिंग अफलातून केली होती. एक षटकार अफलातून खेचला होता शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडूमध्ये 16 धावाची गरज. गोडदेव वर्सेस मीरा. यावेळेला एज लागली आहे, एक गेलं तरी चालेल, मोठा फटका जाणार नाही या गोष्टीकडे गोडदेव संघ लक्ष देऊन असेल. मात्र एका मोठ्या फटक्याची भरपूर गरज आहे, ती म्हणजे टीम मीरा मास्टरला. एक काय म्हणजे मी तर म्हणेन 2 मोठे फटके, कारण ही मॅच जिंकायची असेल तर 2 मोठे फटके खेळावे लागतील, कारण आता 15 धावांची गरज आहे. 5 चेंडू 15 धावा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. यावेळेला पंचांनी बघितलं आणि वाईट करार केलाय. अवांतर धाव. एका चेंडूत म्हणजे आता 2 धावा आलेत असं आपण समजूया. आणि एक शोल्डर राईटच्या नियमाप्रमाणे तिथे वॉर्न सुद्धा केल्या. क्या बात आहे, पंच बघा सगळ्यांना सांगतात. नेक्स्ट बॉल. याला टॅप केलंय. हा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. रोहित म्हात्रे भरपूर वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. एकाच धाव समाधान असेल, कारण प्रीतमने तिथे थांबवलंय, कारण त्याला सूत्र हाती घ्यावी लागतील. हवेचं प्रमाण नाहीये. समोरच्या बाजूला किंवा ऑन साइडला मोठे फटके येऊ शकतील, मात्र त्यासाठी बॅटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. आणि प्रीतमकडे नक्कीच ते कॅलिबर आहे, प्रीतमकडे नक्कीच ती ताकद आहे, एक्झिक्यूट करू शकतो. मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये करायचे 13 धावा. आणि या खेळपट्टीवर सराव देखील प्रीतमचा चांगला आहे. लेट्स सी काय करताय जय वर्सेस प्रीतम. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज, म्हणजे 2 मोठे फटके. 2 षटकार जर आले तर 1000 रुपये मिळतील अशी माहिती आम्हाला मिळतीये. प्रीतम साठीच आहे ती गोष्ट, नो डाऊट. 3 चेंडू 12 धावांची गरज. कोण जिंकेला सामना? इज इट घोडबंदर, सॉरी गुडदेव और मीरा? जय पाटील पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. गुड बॉलिंग बाय जय पाटील. इथे जास्त धावा नसतील, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. नाही, विशून थांबवलंय, कारण आता धावसंख्येची गरज जर बघितली तर अजूनही आपण बघतोय 11 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी करावे लागतील, म्हणजे 2 षटकार मारावेच लागतील. 2 चेंडू 11 धावा. व्हॉट अ बॉलिंग बाय जय पाटील. इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. दोन चेंडू 11 धावा. गोडदेव वर्सेस मीरा. मिस टाइम स्ट्रोक आहे. व्हॉट अ बॉलिंग जय पाटील. गोडदेव संघानं, गोडदेवचा संघ पूर्ण होईल का अशी सांशकता होती की एक्झॅक्टली इन कोणाला केलं जाणार. फक्त 11 जण आलेत आणि त्या 11 जणांनी अगदी मीरा संघाला एक वेगळं उत्तर दिलंय. अफलातून कामगिरी ती म्हणजे गोडदेव संघाची. आणि आता 1 चेंडू. इथे देखील जास्त धावा मिळणार नाहीये, मात्र या सामन्याचा मानकरी कोण हे सांगण्याची गरज नाहीये. गोडदेव संघाने सामना जिंकलाय तब्बल आणि तब्बल 9 धावांनी आणि निश्चितच त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वेल डन गोडदेव. मात्र या सामन्याचा सामनावीर असेल तो म्हणजे महेंद्र पाटील. बाबू धावसंख्या केली ती 17 बॅटिंग करताना, त्यानंतर गोलंदाजी अप्रतिम. फक्त आणि फक्त धावा दिल्या होत्या 5 आणि एक झेल अप्रतिम टिपला होता तो म्हणजे नंदू पेडवेकर यांचा. त्यामुळे महेंद्र पाटील बाबू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड गोडदेव. आणि मीरा संघ हार्ड लक म्हणेन मी. मात्र निश्चितच अजून चांगलं बॅटल तुम्ही देऊ शकला असतात, मात्र कुठेतरी काहीतरी अजून चुकतंय, त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे. भरपूर पारितोषिक होती मात्र निराश केलंय. एनिवे मात्र या गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात. एखादा दिवस ऑफ डे असतो आणि आज देखील शुक्रवारचा दिवस आहे, कदाचित तो ऑफ डे आहे. मात्र आमच्या मुख्य मंचावर अनेक मान्यवर आहेत, त्यांचा लगेच काही स्वागत सन्मान आपण करणार आहोत.
पिनकरपाडा गावातील सन्माननीय किशोरजी यांना देखील विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. तसेच कर गोडदेव गावातील अमोल वेतोस्कर आणि राजू दादा यांना देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावर, अशी माहिती आम्हाला मीरा मास्टरच्या वतीने मिळते. या प्लीज. वेल प्लेड गोडदेव, अभिनंदन तुमचं. आणि मीरा मास्टर कुठेही जाऊ नका, भोजनाचा कार्यक्रम आहे थोड्याच वेळात, आयोजन तुमचंच आहे. आता पुढचा सामना कुठला असेल थोड्याच वेळेत त्याची माहिती मिळेल. मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आधी आपण देऊया. महेंद्र प्लीज या. सन्माननीय मोहनजी म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण महेंद्र यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. ब्रँड मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घे प्लीज. येस, राजू भाऊ इथे उपस्थित होत आहे, त्यांचा वेलकम आहे. तसेच अमोल दादा डायरेक्ट ऑन ड्युटी. बघा आज गोडदेवचा संघ 4 बेंच स्ट्रेंथ मधून निश्चितच 4 खेळाडूंना घेऊन खेळला आणि ते विजयी झालेत. अफलातून क्षेत्ररक्षण मनोजदा, वेल्डन पप्प्या, वेल्डन निश्चितच राकेश भाऊ आणि गणेश भाऊ यांची